पथ्ये सती गदार्थस्य किम औषधं निषेवनिः अपथ्ये सती पदार्थस्य किम औषधं निषेवनिः। या श्लोकाचा अर्थ असा आहे की जर तुम्ही योग्य आहार घेत असाल तर तुम्हाला औषधाची गरज नाही. तुम्ही चुकीचा आहार घेत असाल तर तुम्हाला औषधाचाही काही उपयोग नाही. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, माझं नाव डॉक्टर संध्या गव्हाणे आणि माझ्या ह्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. मित्रमैत्रिणींनो, मी कॅन्सर सर्वायव्हर पण आहे. कॅन्सर सर्वायव्हरसाठी जी सिरीज चालू केली आहे त्याच्यामध्ये मेटाबॉलिक हेल्थ म्हणजे काय आणि मेटाबॉलिक हेल्थ जर पुअर असेल तर त्याची काय लक्षणे असतात याबद्दल चर्चा केली. आपण या व्हिडिओमध्ये मेटाबॉलिक हेल्थ बिघडण्याचे जे कारण आहेत त्याच्याबद्दल चर्चा करू. जे पहिलं कारण आहे ते म्हणजे आहार. आपण जे अन्न घेतो त्यामुळं आपल्या शरीराची वाढ होते, पोषण होते आणि आपण निरोगी राहतो. आपण जेवतो पण शरीराची काय गरज आहे ते न समजता जेवतो. मग काय होतं? शरीर हळूहळू कॉम्प्रोमाइज करायला लागतं. त्याच्यानंतर आपली मेटाबॉलिक हेल्थ खराब व्हायला लागते आणि आपल्या शरीराचं आतून डॅमेज व्हायला लागतं आणि त्याचा परिणाम आपल्याला आजार होण्यामध्ये होतो. आपलं शरीर अन्नापासून ऊर्जा तयार करतं. अन्नामध्ये जे न्यूट्रिएंट असतात ते डायजेस्ट होतात, ते ब्लडमध्ये ॲब्सॉर्ब होतात आणि मग केमिकल रिॲक्शननी आपल्या सेलमधल्या मायटोकॉन्ड्रियामध्ये ऊर्जा तयार होते. सध्या आहाराला औषधाचे स्वरूप प्राप्त झालेलं आहे. वेगवेगळे डाएटचे ट्रेंड प्रचलित आहेत. किटो डाएट आहे, लो कार्ब डाएट आहे, हाय प्रोटीन डाएट आहे, इंटरमिटेंट फास्टिंग आहे वगैरे वगैरे. सोशल मीडियामध्ये याबाबतीत बरंच नॉईज आहे, पण स्पष्टता नाही. योग्य आहार कुठला याबाबतीत खूप भिन्नता आहे. त्यामुळे सामान्य लोकांना पडलेला हा एक मोठा प्रश्न आहे की नेमका आपला आहार कसा असावा आणि मी या व्हिडिओमध्ये तोच नेमका सांगण्याचा प्रयत्न करेन. त्यामुळं माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मी खूप वर्षापासून आहाराबद्दल रिसर्च करत आहे. म्हणजे सुरुवातीला मी जरा ओव्हरवेट होते, त्याच्यानंतर मला डायबिटीज झाला. मी माझं वजन कमी केलं, माझं डायबिटीज मी रिव्हर्स केलं. कॅन्सरच्या ट्रीटमेंटमध्ये म्हणजे माझ्या 2 सर्जरी झाल्या, किमोज झाले. त्याच्यामध्ये माझा डाएट मी खूप व्यवस्थित ठेवला. त्यामुळे त्यांचे जे कॉम्प्लिकेशन्स होते किंवा साईड इफेक्ट्स होते ते सहन करण्यामध्ये मला काही त्रास झाला नाही. आणि आता कॅन्सर रिकरन्स होऊ नये म्हणून मी परत आहाराच्या संशोधनाकडे वळलेली आहे. आहारामध्ये 2 मेन घटक असतात, मॅक्रोन्यूट्रिएंट्स आणि मायक्रोन्यूट्रिएंट्स. मॅक्रोन्यूट्रिएंट्स म्हणजे कार्बोहायड्रेट, फॅट, प्रोटीन आणि मायक्रोन्यूट्रिएंट्स म्हणजे व्हिटॅमिन्स, मिनरल्स आणि ट्रेस एलिमेंट्स. याबाबतीत आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे. आणि याबाबतीत काही गैरसमज पण जुडलेले आहेत. जसं कार्बोहायड्रेट. सध्या असा ट्रेंड आहे की लो कार्ब घ्या, कार्बला अवॉइड करा, कार्बनी शुगर वाढते, फॅट वाढतं. तर कार्बचे 2 प्रकार आहेत, सिंपल कार्ब्स आणि कॉम्प्लेक्स कार्ब्स. जे सिंपल कार्ब्स आहे, जे साखर आहे, मैदा आहे, हे आपल्या शरीरामध्ये गेल्यानंतर त्यांचं रूपांतर रक्तातल्या साखरेमध्ये होतं. म्हणजे आपल्या रक्तातली साखर अचानकपणे वाढते आणि ती लगेच क्रॅश होते. त्यामुळे आपल्याला क्रेविंग्ज व्हायला लागतात. हा रोलर कोस्टर असाच जर चालत राहिला तर त्याचं रूपांतर नंतर इन्सुलिन रेजिस्टन्समध्ये होतं. पण कॉम्प्लेक्स कार्ब असे नाही. होल ग्रेन ज्याला आपण म्हणतो, म्हणजे गहू, ज्वारी, बाजरी, मका, सर्व प्रकारच्या डाळी, तूर आहे, हरभरा आहे, मसूर आहे, मूग आहे, त्याच्यानंतर लेग्युम्स, राजमा, मटकी, चवळी इत्यादी. आणि शेवटी फ्रूट्स आणि व्हेजिटेबल्स. त्यामध्ये नुसतं कार्बोहायड्रेटच नसतं, तर ह्याच्यामध्ये काही प्रमाणात प्रोटीन पण असतं, काही प्रमाणात फायबर असतं, काही प्रमाणात व्हिटॅमिन्स पण असतं. त्यामुळे तुमच्या आहारामध्ये याचा समावेश असणं खूप गरजेचं आहे. हां, तुम्ही सिंपल कार्ब म्हणजे साखर आणि मैदा आणि ह्याच्यापासून जे पदार्थ बनवले जातात ते तुम्ही नक्की टाळा. आता फॅटबद्दल पण भरपूर गैरसमज आहेत. जेवणामध्ये फॅटचं प्रमाण कमी करा, तेल कमी करा, तूप खाऊ नका. फॅट पण 2 प्रकारचे असतात. एक आहे सॅच्युरेटेड फॅट आणि अनसॅच्युरेटेड फॅट. अनसॅच्युरेटेड फॅट म्हणजे गुड फॅट. आता ह्याचे पण 2 प्रकार असतात, मोनो अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड्स आणि पॉली अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड्स. मोनो अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड हे गुड फॅट आहे आणि हे हार्ट फ्रेंडली फॅट आहे. जे चांगलं कोलेस्ट्रॉल ते वाढतं. लो डेन्सिटी लिपिड जे आहे ते कमी होतं. शरीरातलं जे इन्फ्लामेशन आहे ते कमी होतं. आपल्या शरीराची इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी वाढवतं. अशा प्रकारे चांगलं मेटाबॉलिक हेल्थ राखण्यासाठी मोनो अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड याचा खूप उपयोग होतो. मोनो अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड ऑलिव्ह ऑइल, शेंगदाणा ऑइल, बदाम, पिस्ता, सीड्स, ॲव्होकॅडो याच्यामध्ये मिळतं. पॉली अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड याचं उदाहरण म्हणजे ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स आणि ओमेगा 6 फॅटी ॲसिड्स. गुड फॅट आहे, हार्ट डिसीज अवॉइड करायला मदत करतं. त्याच्यानंतर हे एसेन्शियल फॅटी ॲसिड्स आहे जे आपल्या शरीरामध्ये बनत नाही. ह्याचा जो सोर्स आहे तो आहे फिश आणि व्हेजिटेबल सीड ऑइल. मी ऑइलबद्दल अजून तुम्हाला थोडीशी माहिती देते. सनफ्लावर ऑइल, कॅनोला ऑइल, शेंगदाणा ऑइल, हे जे ऑइल आहेत हे तुम्ही रिफाईंड ऑइल न वापरता कोल्ड प्रेस ऑइलच्या स्वरूपात जर वापरला तर अधिक चांगलं. रिफाईंड ऑइल म्हणजे जे कच्च्या घाणीमधून जे तेल आलेलं असतं त्याच्यावर केमिकल प्रोसेस केली जाते. तर एक प्रकारचं हे प्रोसेस फूडच होतं.
पण जर समजा कोल्ड प्रेस ऑइल तुम्हाला जर अवेलेबल नसेल किंवा तुम्ही खाऊ शकत नसाल, तर काही हरकत नाही. रिफाईंड ऑइल पण तुम्ही खाऊ शकता, पण त्याचा वापर पण तुम्ही कमीत कमी करा. सॅच्युरेटेड फॅट हे बॅड फॅट आहे. हे जर ओळखायचं असेल तर हे रूम टेम्परेचरला घट्ट होतं. सॅच्युरेटेड फॅट आपल्या शरीरातील हाय डेन्सिटी लिपिड्स कमी करतं, लो डेन्सिटी लिपिड्स वाढवतं. त्यामुळे कोलेस्ट्रॉल वाढतं, आर्टरी ब्लॉकेज होतात आणि आपल्याला हार्ट अटॅक आणि स्ट्रोक याचा धोका संभवतो. सॅच्युरेटेड फॅट हे कोकोनट ऑइल, पाम ऑइल, डालडा, तसंच मिल्क प्रोडक्ट म्हणजे बटर, चीज, तसंच रेड मीट आणि त्याच्यापासून जे प्रोसेस फूड तयार केलं जातं हे सगळे सॅच्युरेटेड फॅटमध्ये येतात. आपण जे बिस्किट्स खातो, खारी, पाव, टोस्ट, ब्रेड, नमकीन, फरसाण, समोसे, वडा, कचोरी, मंचुरियन्स याच्यामध्ये पण ट्रान्स फॅट, सॅच्युरेटेड फॅट आढळतं आणि हे टाळणं कधीही चांगलं. आता प्रोटीनबद्दल पण खूप गैरसमज आहे. प्रोटीन हे सप्लिमेंट ज्यांना बॉडी बनवायची, मसल्स बनवायचे, जे स्पोर्ट्स पर्सन आहेत त्यांनीच प्रोटीन घ्यावं असं एक प्रचलित आहे. आणि अजून एक असा समज आहे की तुम्ही जर प्रोटीन घेतला तुमची किडनी खराब होऊ शकते. प्रोटीन हे आपल्या लाईफचे बिल्डिंग ब्लॉक्स आहेत. यामुळे आपल्या शरीराचं पोषण होतं, सेल्स तयार होतात, सेलचं ग्रोथ होतं, DNA रिपेअर होतात, हार्मोन्स तयार होतात, आपले मसल्स, स्किन, हेअर याच्यासाठी प्रोटीनची गरज असते. त्याच्यानंतर आपली इम्युनिटी स्ट्रॉंग ठेवण्यासाठी प्रोटीनची गरज असते. हिमोग्लोबिन आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. हिमोग्लोबिनमध्ये जे ग्लोबिन आहे ते प्रोटीन आहे. म्हणजे हिमला बाइंड करून ठेवण्यासाठी सुद्धा प्रोटीनची गरज पडते. आपल्या सेल्सवर जे रिसेप्टर्स असतात, म्हणजे आपल्या सेल्समध्ये जे सिग्नल बाहेर जाण्यासाठी, मध्ये येण्यासाठी ज्या खिडक्या असतात, त्या खिडक्यासुद्धा प्रोटीनने बनलेल्या असतात. त्यामुळे तुम्ही समजू शकता की आपल्या शरीरातले सगळ्यात महत्त्वाचे जे काही फंक्शन्स आहेत ते प्रोटीनमुळं होतं आणि त्यासाठी प्रोटीनची खूप गरज असते. प्रोटीन हे वनस्पतीजन्य पण असतात, प्राणीजन्य पण असतात. वनस्पतीजन्यमध्ये जसे शेंगभाजी आहे, डाळी त्याच्यामध्ये प्रोटीन असतं, धान्यामध्ये पण प्रोटीन असतं, काही भाज्यामध्ये पण प्रोटीन असतं, काही फळामध्ये पण प्रोटीन असतं. जसं गुहा आपण म्हणतो किंवा जाम म्हणतो, बदाम, पिस्ता, सीड्स हे झालं वनस्पतीजन्य. आता सगळ्यांनाच माहिती आहे की प्राणीजन्य किंवा ॲनिमल सोर्स प्रोटीन आपण ज्याला म्हणतो, दूध आहे, दही आहे, पनीर आहे, अंडे आहेत, फिश आहे, लीन मीट जसं चिकन वगैरे आणि रेड मीट. रेड मीट मी तुम्हाला रिकमेंड करत नाही. रेड मीटमध्ये फॅटचं प्रमाण जास्त असतं, त्यामुळे कोलेस्ट्रॉल वाढण्याची शक्यता असते. आपल्या आहारामध्ये जर कार्बोहायड्रेट जास्त असतील आणि प्रोटीन कमी असेल तर आपले शरीर सुरुवातीला ॲडजस्ट करायला लागतं. त्यामुळे ओबेसिटी, इन्सुलिन रेजिस्टन्स होणं अशी लक्षणे दिसायला लागतात आणि हे पुअर मेटाबॉलिक हेल्थचे लक्षणे आहेत. विटॅमिन्स आपली मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटी स्मूथली चालण्यासाठी विटॅमिन्स हे हेल्पर आणि लुब्रिकेंटचं काम करतात. मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटी ही थोडीशी कॉम्प्लेक्स आणि मेसी प्रोसेस आहे. ह्याच्यामध्ये बरेच काही केमिकल रिॲक्शन्स होतात, सिंथसिस होतं, ट्रान्सपोर्ट होतं आणि सोबत काही वेस्ट प्रॉडक्ट्स पण तयार होतात. हे फ्री रॅडिकल हे सेल्सला डॅमेज करत असतात. त्यामुळे ह्या फ्री रॅडिकलला नष्ट करण्याचं काम विटॅमिन करतं. विटॅमिन्स आपल्या शरीरातील जे काही मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटी आहे त्या सगळ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. असं समजा की तुम्ही चांगला आहार घेताय, पण तुमच्यामध्ये विटॅमिन डिफिशियन्सी जर असेल तर त्या आहारामध्ये जे कार्बोहायड्रेट, प्रोटीन आणि फॅट्स आहेत त्याचं मेटाबॉलिझम करणं आणि त्याच्यामध्ये जे ट्रॅप न्यूट्रिएंट काढणं विटॅमिनशिवाय शक्य होत नाही. पण हां, एक्सेस विटॅमिन्स घेणंसुद्धा हानिकारक आहे. विटॅमिन्स हे वैद्यकीय सल्ल्यानुसार आणि थेरॉपेटिक डोसनुसारच घ्यायला हवं. ट्रेस एलिमेंट किंवा ट्रेस मिनरल्स याला ट्रेस एलिमेंट असं का म्हणतात? खूप कमीत कमी मात्रेमध्ये ह्याची गरज असते. आयोडीन आणि सेलिनियम हे जे ट्रेस एलिमेंट आहे आपल्या थायरॉइड ग्लँडचा हार्मोन्स रेग्युलेट करण्यासाठी मदत करतं. क्रोमियम आणि सेलिनियम ह्या ट्रेस एलिमेंटमुळे इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी वाढते. आयरन आणि कॉपरमुळं एनर्जी प्रोडक्शन वाढतं. झिंक आणि मॅग्नीज हे जे ट्रेस एलिमेंट आहेत ते पॉवरफुल अँटीऑक्सिडंट आहेत आणि ह्या सगळ्या ट्रेस एलिमेंटमुळं आपली इम्युनिटी चांगली होते. ट्रेस एलिमेंट आपल्या अन्नामध्ये जर मिसिंग असतील तर आपल्याला मेटाबॉलिक सिंड्रोम होण्याची शक्यता असते. म्हणजे इन्सुलिन रेजिस्टन्स होतं, क्रॉनिक फटीग होतं आणि आपलं मेटाबॉलिझम स्लो होतं. विटॅमिन्स आणि ट्रेस एलिमेंट हे मिल्क प्रोडक्ट्स, अंडे, फिश, व्हेजिटेबल्स, फ्रूट्स यामध्ये मिळतं. त्यामुळं आपल्या आहारामध्ये याचा समावेश करणं खूप गरजेचं आहे. मेटाबॉलिक हेल्थला चांगलं राखण्यासाठी आपल्या आहारामध्ये कुठल्या घटकांचा समावेश असायला पाहिजे याबद्दल आपण चर्चा केली. पण हे घटक आपल्या आहारामध्ये संतुलित प्रमाणात असले पाहिजे, ज्याला आपण बॅलन्स डाईट म्हणतो. सॅलड डाईट आहे, ज्यूस डाईट आहे, पॅलिओ डाईट आहे, कीटो डाईट आहे. अशा डाएटमध्ये कुठल्या तरी एका घटकावर फोकस केलं जातं.
त्याच्यामध्ये कधी-कधी कार्बोहायड्रेट्स वगळले जातात, प्रोटीन्स वगळले जातात, फॅट वगळले जातात. तुम्ही जर हे डाएट करताय आणि लाँग टर्मपर्यंत जर हे डाएट करत असाल, तुमच्या शरीरामध्ये एका मॅक्रो किंवा मायक्रो न्यूट्रिएंटची डिफिशियन्सी होण्याची शक्यता असते. आणि शरीर सुरुवातीला ह्या सगळ्याला कॉम्प्रोमाइज करतं, ॲडजस्ट करायला लागतं. पण जेव्हा ही लाँग टर्ममध्ये या गोष्टी जायला लागतात, तेव्हा मेटाबॉलिक हेल्थ बिघडायला लागते. अशा डाएटचं ट्रेंड तुम्ही फॉलो करत असाल, तर डोळसपणे ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करा. माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद. मी माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये मेटाबॉलिक हेल्थ खराब होण्याचं दुसरं कारण याबद्दल बोलणार आहे. तोपर्यंत मित्रमैत्रिणींनो, नेहमीचसाठी स्वस्थ राहा, मस्त राहा. धन्यवाद.